घरी नाही राव. आतला आम्ही इगतपुरीहून जायचं आम्हाला कळसुबाईसाठी जाण्यासाठी. पहिलं स्टेशन आहे इगतपुरी जाऊ, एन्जॉय करू गाईस. आता कळसुबाई म्हटल्यानंतर इकडंच फिलिंग येते गाईस. म्हणून आम्ही दोन विषय असं चाललेला आहे इथं की सौमे तुम्हाला समजला काहीच नाही असा म्हणायचो. मग मी घेतले असे तीन कंपनीचे. बघा विनीत साबळे इलेक्ट्रिशियन, तिकडे बिझनेसमॅन, तिकडे स्टुडंट आणि इकडे मार्केट. जय भाजीपाला. तर मित्रांनो आता नाही का आमचा आता नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे आणि आमची गँग आहे नाश्ता घेऊन आलेली आहे. इंट्रो नंतर शूट करू गाइस. आम्ही प्रणवजी आणि अभिजी गेले होते ज्यांनी की पूरा का पूरा स्टॉक भर के ला लिया. जितने का होगा उतना साले को पैसा देखा जाएगा. ये देखो गाइस, ये देखो पानी बड़ा ठंडा, पानी बड़ा सब मिलेगा यार, सब मिलेगा. चलो गाइस खा लेंगे अभी. काय रे ठेवू नका काय सगळं पेलून टाका. मित्रांनो विषयच झाला. माई जे पन्नी होती ती पन्नीचा बंडल या बोटाने घेतला. बंडल या दोघांना यानं माझ्या ब्लँकेट केलं, यानं लेखानं त्यानं गव्हाची पोटली नेली. म्या घेतलं काय सिलेंडर काही नाही फक्त मुंडी ठेवाले जगा पाहिजे सिलेंडर. हवा काहीच नाही पाहिजे आम्हाला. तर मित्रांनो कालपासून जो एक आमचा कंटेस्टंट गायब होता. तुम्ही आता आम्ही चिवडा वगैरे खाल्ला, एक पॅकेट त्यासाठी पण ठेवलाय. पण जेव्हा आमच्या इथे एक बिहारी नव्हता रोहन मात्रे, म्हणजे आमचाच कंडिशन आहे तिथं नाही का निकनेम झाला आहे तर बिहारी म्हणून. आता तो पोहोचलेला आहे गाईज प्युअर ॲस्थेटिक्स मध्ये. बघा गाय तर तिथे आणली. अरे बापरे रोहित शर्मा मोठी बघा आणली गाईज. जय बिहारी के लाला, जय बिहारी के लाला. हे आमचे आहे गाईज यूपी वाले बसले आहे इथे झोपले. I am from विदर्भ. अबे एक गोष्ट सांगायची राहिली. एक गोष्ट सांगायची. आणि तर विषय असा झालेला आहे की काल नाही का एक गोष्ट सांगायची राहिली. आता मी कसा दिसतो काय माहिती. कालची गोष्ट अशी होती. काल नाही का फॉरेनर भेटले आहे. फॉरेनर तिथं नाही का मधात रॉल्स रॉयल आली. काय आली रॉल्स रॉयल. मी रॉल्स रॉयलचा फोटो काढायला गेलो आणि फॉरेनर चालले. मग आमच्या ते सोबत बोलणं चालू होतं तिकडे रोहन राज. तर मी म्हटलं मी फोटो काढतो तर मी यायला दिले समोर चालले होते. मी म्हटलं येले अबे रॉस रॉयल. तर ते फॉरेनरला पण ऐकू. फॉरेनर काय म्हणे युअर रॉस रॉयल. राज चापले काय म्हणे यो मोर रॉस रॉयल. झोपला यो रॉस रॉयल काय स्प्लेंडर आहे काय विचारून घ्या त्याला काहीच. मुंबई काय स्लाइस. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? उठाले रे देवा, उठाले रे बाबा. हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दी न्यू अदर एपिसोड. तर मित्रांनो आज आहे आपल्या ट्रिपचा 9वा दिवस आणि मुंबई मधला 3रा दिवस गाइस. म्हणजे आलो तेव्हापासून 4था असन पण आता आज 3रा दिवस आहे आमचा. आजच आम्ही घराकडे जाणार आहे आणि आज चाललो आपण घराकडे. म्हणजे घरी नाही राव. आतला आम्ही इगतपुरीहून जायचं आम्हाला कळसुबाईसाठी जाण्यासाठी. पहिलं स्टेशन आहे इगतपुरी जाऊ, एन्जॉय करू गाइस. आता कळसुबाई म्हटल्यानंतर इकडंच फिलिंग येते गाईस. म्हणून आम्ही 2 दिवस इथं रेस्ट केला. मस्त फिरणं रेस्ट करणं. आणि झोपासाठी विनीतच्या मामांनी आपल्यासाठी खूप काही असं केलं राव. हे तुम्ही विनीत ब्लॉग मध्ये सांगेन गाईस. शब्दात सांगणार नाही भाई. एवढं कोण करते राव. स्पेशल रूम काय फॅसिलिटी बा. कूलर तिकडे ड्राम 2 ड्राम पाणी भरून सगळं ओके बिलकुल गाईज. मला मजाला सोय केली आम्ही मुंबईमध्ये. आता लावली आपण सनस्क्रीन पोतरली आहे. आता जायचं आहे आपल्याला कळसू. रूम होती गाईस तशीच आम्ही पूर्ण करून देऊ. कारण ग्रुप्स मध्ये भेटल्यानंतर एवढं मामांनी एफर्ट केल्यानंतर एवढं बेकार नाही करून द्यावं. काय पहा कसं आहे एकदम बेकार नाही म्हटलं. सगळं काही आम्ही उचलून घेऊ इच्छा आणि बरोबर घराकर वगैरे करून चला जाऊ गाईस. तर एवढा विचार पण आम्ही केला नव्हता गाईस की एवढ्या जीवा भावाचे माणसं दिसेल. मामा इथं आहे नाही पण भेटले तर बघू. त्यांना पण आता व्हिडिओ घेऊन घेऊ. ते घेतल्या आपण रेडिएशनवर. त्यांना पण कोण आहे कसं काय मॅनेजमेंट केलं एकदम खतरनाक. काही इथं काहीच नव्हतं रूम मध्ये. सगळं त्यांनी अरेंजमेंट केली आणि 2 दिवस आमच्या सोबत राहिले ड्युटी पाडून. विचार करा गाईस कोणता माणूस राहते ड्युटी पाडून. आमच्या सोबत होते. एवढी मजा आली गाईस लय काही. आणि आता चाललो आम्ही
इथून साठी इगतपुरीसाठी सगळ्यांनी आपापली बॅकपॅक केली, पूर्ण हे साफ करून दिलं काहीच आम्ही. आणि आता लाईट वगैरे बंद, असं अंदरचा लाईट बंद कर आणि त्याच्यातला लाईट बंद करतो बाथरूम मधला. हे होती काहीच आमची रूम चॉलमध्ये काहीच. हा मित्रांनो, इथं आमच्या मित्रांना काय केलंय, ओला बुक केली आहे आणि पियुषची समोर बसलेले आहे अकाउंटंट आणि बिहारी साईडला बसला. आमच्या भावाला थोडसा काहीतरी राग आलेला आहे आणि पहिल्यांदा त्याला आता बस दिसलेली आहे, सी बस. फर्स्ट टाइम सी बस महाराष्ट्र शासन बस रोहन. आणि CNG वाली ओला केली आहे काहीच नाही. लई मजा येते, आवाज जास्त करायचं नाही, छानपैकी मजा मजा. A few moments later. तर आता जे आहे ना, आपल्याला पॉकचा पण ब्रँड प्रमोशन करावं लागणार आहे. इथं मी फसलो, पण तुम्ही पण फसू नका काही. तर विषय असा झालेला आहे इथं की सौम्य क्या बोला तूने? तुम्हाला समजला काहीच नाही असा म्हणे तो. मग मी घेतले असे तीन कंपनीचे 3, पण त्यात नाही मला फसवलं जाणार. सौम्य त्याचं म्हणणं होतं का सौम्य 3च्या 3 मग घेतले मी. पैसे दिले 500चे, त्याला 200 सोपत दिले. सौम्य एक तर तेरे को पहिले बोला मी चेक करण्यासाठी सगळं फोडफाड करून दिलं होतं. आणि काही आता चाललो आम्ही इगतपुरीसाठी. चलो कडसूबाई, चलो कडसूबाई. हा आणि याच्यात काय आमचे मित्र विनीची यांना जे आहे ना आणि रोहनजी यांना जे आहे ना, आता नाही ठाणे जाऊ दे. यांचा तिकीट काय म्हणते त्याला, शर्टचा मोठा दिवा लागलेला आहे गव्हर्नमेंटला त्याला. आणि यांनी यांनी टी शर्ट आणि शर्ट अशी टी शर्ट येणं नाही का काही. यानं 5 घेतले, 5 250 रुपयाचे गेले 250. मी 2 घेतले. ये मुंबई है, या सब ढोल जमेला चलता है, ढोल जमेला वाली शेती. तर आम्ही आता नाही का इगतपुरीमध्ये पोहोचलेलो आहे. काहीच बम मजा येते इगतपुरीमध्ये. आणि ते दादा भेटले आता दादा, तर रे दादा भेटले होते, त्यांनी आपल्याला पूर्ण काही सांगून दिलं गाईस. चलो चला, बाय 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 बाय. चलो बम मजा गाईस. दादांचा नंबर वगैरे काही घेऊन घेतला आम्ही, घरच्या पण घेतलं, सगळंच काही एन्जॉय करू गाईस. आता जाऊ आपण पहिले बाहेर. अरे बहुत मजा आहे का गाईस. अभि कडसूबाईचं जे दादाने सांगितलं. चला मित्रांनो, आता जे आहे ना इगतपुरीमध्ये काय काय फिरण्यासाठी जागा आहे, पर्यटन प्रमुख स्थळ मुख्य काय आहे ते बघणार आहे गाईस. हे बघा गाईस, इथं लागलेले आहे. त्यातला आपल्याला 1 2 3 आणि 1 4 तर हे फिक्स आहे गाईस. आणि इकडले पण हे 5वा पण फिक्स आहे तलाव. आणि 12 किलोमीटर पण जाऊ शकतो आणि 9 किलोमीटर. फक्त 45 किलोमीटर भंडारदराचा धबधबा आहे, तोच कॅन्सल करू गाईस आम्ही. तर बाकीचं सर्व काही बघणार आहे गाईस. एन्जॉय 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 बिटाओ बेबी. एमजी स्टँड बोलते. तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है. शाहरुख खान वाली मारतो काय, शाहरुख खान वाली मारते. 2 मात्र काहीच मागाय आज. कसं झालं काय झालं काय माहिती. तर मित्रांनो आता केला आम्ही हॉटेल. आणि याच हॉटेलमध्ये आमचा आजचा रातचा स्टे आहे. ज्या हॉटेलचं नाव आहे जय मल्हार हॉटेल. गाईज बघून घ्या, एकदम कडकमध्ये बिलकुल ओके. जय मल्हार हॉटेल. आणि इथं समजा आज रात्री स्टे आहे गाईज. चलो. तर मित्रांनो, इथं नाही का म्हणजे वायफायची सोय सगळं एकदम ओके आहे गाईज इगतपुरीमध्ये. आणि कसं आहे, आम्ही मोठ्या लोकांसोबत राहतो तर कसं एक मोठं वाढतंय. बघा विनीत साबळे इलेक्ट्रिशियन, तिकडे बिझनेसमॅन, तिकडे स्टुडंट आणि इकडे मार्केट जय भाजीपाला. बघा गाईज रूम. ए दिल ए मुश्किल यही तो जिंदगी है, जिलो गाईज. मित्रांनो आता नाही का सगळं उरून आम्ही चाललो आता जेवण करण्यासाठी गाईज. चला पहिले जेवण वगैरे करून येऊ, कारण आता वाजले आहे रात्रीचे 11 सव्वा 11 झाले. आता आम्ही हॉटेल केलेलं आहे. इकडे पियुष पण पूर्ण रेडी होऊन चालले गाईस सगळेजण. आणि आमची गँग आता पुढे गेली. पहिले जेवण इम्पॉर्टंट आहे झोपण्याच्या आधी गाईस. आणि आजचा 2 दिवसचा स्टे आमचा इथंच राहणार आहे. खतरनाक मजा आहे गाईस, खतरनाक. बहुत मजा आम्हाला गाईस, बहुत मजा. चला जेवण करून घेऊ, मग भेटू गाईस तुम्हाला. तर मित्रांनो आता आमची गँग निघाली आहे रात्री जेवण करण्यासाठी. आता वाजल्या 11, सव्वा 11, 11:30 झाले असेल शायद. आणि आता चाललो आम्ही जेवण करायला, कारण लेट इथं पोहोचलो. आल्यानंतर मस्त आलिशान रूम करून घेतली. आता कसं आहे, मोठ्या बिझनेसमॅन लोकांसंग राहावं लागते तर तेवढं करावंच लागते.
आणि आता चाललो आम्ही जेवण करण्यासाठी 1 किलोमीटर दूर. इथनं आता ऑटो पण नाही, आम्हाला काहीच नाही. मस्त पायी मस्त हायवेनं हॉटेल आहे गाईस. आम्ही तिथं जेवण वगैरे करू मस्त. काय विषयच नाही. 3 व्हेजवाले आहे, 3 नॉन व्हेजवाले आहे. आपण व्हेजवाला आहे तर काय व्हेजचा ट्राय करू, नाही तर मग मस्तपैकी तर काही नाश्ता वगैरे भेटला तर ते पण ट्राय करू गाईस. बघा आमची गँग चालली गाईस समोर. चलो गाईस, येतो जेवण केल्यानंतर.